झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। माझी लाडकी बहीण योजनेसाठी तोबा गर्दी। शहाद्यातील तहसील कार्यालय बहीण भावांनी हाऊसफुल। योजनेसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे। याची लगेचच अंमलबजावणी सुरू होऊन कागदपत्रांसह नाव नोंदणीही सुरू झाली आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तहसील कार्यालयात सध्या तोबा गर्दी होत असल्याचे आढळून येते। विशेष म्हणजे केवळ लाडक्या बहिणीच नव्हे तर कागदपत्रे सादर करण्यासाठी भावांचीही गर्दी होत असल्याचे दिसत आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे 15 तारखेपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे। याकरता डोमेसाईल उत्पन्नाच्या दाखल्याची अट घालण्यात आली आहे। मात्र इतक्या कमी कालावधीत ही कागदपत्रे मिळणे अडचणीचे ठरत असून योजनेच्या संकेतस्थळालाही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे मध्य प्रदेशात या योजनेसाठी जसे आधार कार्डवरील पत्ता आणि बँक पासबुक ग्राह्य धरण्यात आले, तोच नियम महाराष्ट्रात लागू झाला तर सायबर कॅफे, तहसील कार्यालयातील गर्दी आपोआपच कमी होईल। सध्या तरी तमाम लाडक्या बहिणी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे योजनेच्या मुदतवाढीची मागणी करताना दिसताय। प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, झेप मराठी, शहादा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।